नमस्कार, माझ्या भाग्यश्री टॉप शिलाई क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने वन टक्स ब्लाउजचे तीनही भाग शिवून घेतले आहेत। तर आता आपल्याला हे भाग कसे जोडायचे आणि परफेक्ट फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर अगोदरचा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून आपण हुकाची घरं तयार केलेली नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण अगोदर हुकाची घरं तयार करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर या ठिकाणी हुकाची घरं तयार करायची आहेत या पट्टीला। तर हा भाग या ठिकाणी ठेवून बाकीचे सर्व भाग मी काढून घेणार आहे। तर हुकाचे घरं या पट्टीवर तयार करण्यासाठी अगोदर आपल्याला या पट्टीचं सेंटर काढून घ्यायचं असतं। तर ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तर ही पट्टी आपण फोल्ड करून घेत आहोत, म्हणजे या पट्टीचं ऑटोमॅटिक सेंटर निघतं। तर या ठिकाणी थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे खालच्या साइडनी खून तयार होते। या ठिकाणी पाहू शकता आणि यावरती आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपले पट्टीचे दोन भाग झालेले आहेत, वरचा आणि खालचा। तर या वरच्या पट्टीचं आपल्याला आता सेंटर काढायचं आहे। तर ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर आपण ही पट्टी फोल्ड करून घेणार आहोत। ज्या ठिकाणी आपण सेंटरवरती टिक केलेले आहे तिथपर्यंत ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे खालच्या साईडने या ठिकाणी खून तयार होते आणि त्या ठिकाणी एक आपल्याला टिक करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी जो अर्ध्यापासून जो खालचा भाग आहे त्याचंही आपल्याला सेंटर काढायचं आहे। तर मी ही पट्टी फोल्ड करून घेत आहे अर्ध्यापर्यंत आणि या ठिकाणी आपल्याला परत प्रेस करायचं आहे, म्हणजे खालच्या साईडने ही खून तयार होते आणि तिथून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला हे 3 पॉइंट भेटलेले आहेत। तर आता आपल्याला या खालच्या टोकापाशी आणि वरच्या टोकापाशी पॉइंट देऊन घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपली हुकाची घरं हे 5 तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या आणि काळजीपूर्वक पहा। या हुकाच्या घराला कशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि कशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे ते पाहूयात। तर सुरुवातीला ज्या ठिकाणी आपण पॉइंट दिलेला आहे त्या ठिकाणी व्ही आकाराच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मी स्केल घेतलेली आहे, स्केलने आपण रेषा ओढून घेऊयात। या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तर अशा प्रकारे आपल्याला व्ही आकाराच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत। तर आपण सर्व पट्टीला रेषा ओढून घेऊयात। तर या ठिकाणी आपण सर्व पॉइंटला व्ही आकाराच्या रेषा देऊन घेतलेल्या आहेत आणि इथून आपल्याला या पॉइंट पासून इथपर्यंत सरळ रेष ओढून घ्यायची आहे, इथपर्यंत। तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक व्ही एकमेकाला जोडून घेतलेला आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी हुकाची घरं तयार करायची आहेत। जशी आपण मार्किंग करून घेतलेली आहे तशाच पद्धतीने आपल्याला हुकाची घरं तयार करून घ्यायची आहेत आणि शिलाई देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी मी हा भाग या टंचन खाली ठेवलेला आहे या पद्धतीने, आणि टंचन हे खाली ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला अगोदर लॉक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण लॉक करून घेऊयात आणि आता आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या ठिकाणी व्ही आकाराचा कोना आलेला आहे त्या ठिकाणी सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि सुई आतमध्येच ठेवून टंचन उचलायचं आहे आणि हा भाग आपल्याला फिरून घ्यायचा आहे या दिशेने, म्हणजे मशीनच्या साइडनी। परत टंचन आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला इथपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे। परत टंचन उचलायचं आहे आणि हा भाग आपल्याला सरळ करायचा आहे आणि आपल्याला सरळ शिलाई इथपर्यंत द्यायची आहे। दुसरं व्ही आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। मी परत टंचन खाली ठेवलेला आहे। तर आता आपण सरळ शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी परत मी सुई आतमध्येच ठेवलेली आहे आणि टंचन उचलून परत व्हीचा आकार देऊन घ्यायचा आहे।
हुकाच्या घराला शिलाई देत असताना आपल्याला घाई करायची नाही, ती शिलाई आपल्याला सावकाश देऊन घ्यायची आहे। आणि जशी आपण मार्किंग करून घेतलेली आहे तशीच आपल्याला हुकाची घरं तयार करून घ्यायची असतात। तर हा आपला शेवटचा घर आहे हुकाचा। तर या ठिकाणी शेवटी आपल्याला एक लॉक करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली शिलाई उकलत नाही। आपण इथून दोरा कट करून घेऊयात आणि वरच्या साईडचा दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पाहू शकता की आपण अशा प्रकारे हुकाची घरं तयार करून घेतलेली आहेत। तर या ठिकाणी आपले संपूर्ण भाग हे शिवून तयार आहेत। तर हे आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर ही स्टेप आपली खूप महत्त्वाची आहे, या ठिकाणी लक्षपूर्वक पहा। तर या ठिकाणी आपण क्रमाक्रमाने एक एक पार्ट जोडून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाठीमागलचा भाग हा खालच्या साईडने टाकायचा आहे। तर हे समोरचे व बाही आपण काढून घेऊयात। तर हा भाग आपला पाठीमागलचा आहे। तर पाठीमागलचा भाग आपल्याला अशा प्रकारे टाकायचा आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला समोरचे भाग टाकून घ्यायचे आहेत। तर हा पाठीमागलचा भाग आपण सरळ बाजूने टाकून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने ह्या पाठीमागच्या भागाची उलटी बाजू आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पाठीमागलचा भाग टाकून घ्यायचा आहे सरळ भागाने। तर हे आपले समोरचे भाग आहेत। समोरचे भाग हे खालच्या साईडने सरळ बाजूने टाकायचे आहेत आणि वरच्या साईडने उलट्या बाजूने टाकायचे आहेत अशा प्रकारे। तर हा भाग इकडचा आहे। तर हा भाग आपण या ठिकाणी ठेवूयात। तर हा समोरचा भाग टाकत असताना एक काळजी घ्यायची असते आपल्याला, या ज्या पट्ट्या असतात म्हणजे हुकाच्या घराची पट्टी व हुक लावण्याची पट्टी ती या गळ्याच्या साईडने आली पाहिजे। तर आता आपण दुसरा भाग टाकून घेऊयात। तर हा आपला दुसरा भाग आहे, तो आपल्याला या साईडने टाकायचा असतो दुसऱ्या शोल्डरवरती आणि खालच्या साईडने याची सरळ बाजू आहे आणि वरच्या साईडने ही उलटी बाजू आहे। म्हणजे पाठीमागचा भाग आपल्याला सरळ टाकायचा असतो आणि वरचे जे दोन भाग आहेत ते आपल्याला उलट्या साईडने टाकायचे असतात। तर सगळ्यात अगोदर आपल्याला या शोल्डरला शिलाई देऊन घ्यायची असते। त्या अगोदर शोल्डर हे व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि या गळ्याच्या साईडनी दोन्ही भाग बरोबर आले पाहिजेत, वर खाली झालेला नको। अशा प्रकारे आपल्याला हे वर खाली नाही झाले पाहिजेत आपले दोन्ही शोल्डर। या ठिकाणी आपल्याला शोल्डरला शिलाई देऊन घ्यायची आहे। ती शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी मी स्केल घेतलेली आहे। तर स्केल मी या पद्धतीने ठेवलेली आहे आणि इथून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपलं शोल्डर हे ऑलरेडी क्रॉस आहे, त्यामुळे आपली मार्किंग ही क्रॉसच येते। तर अशा प्रकारे शोल्डरला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हा भाग आपण काढून घेऊयात। तर या शोल्डरला आपण शिलाई देऊन घेऊयात। शिलाई देत असताना सावकाश शिलाई देऊन घ्यायची आणि या सुरुवातीला आणि शेवटी लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं शोल्डर उकलत नाही। तर आता आपण शोल्डरला शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी मी सुरुवातीला लॉक करून घेत आहे आणि या ठिकाणी गळ्याच्या साईडने आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। शोल्डरला आपण परत एकदा शिलाई देऊन घेऊयात। जिथून आपण शिलाई देऊन घेतलेली आहे तिथूनच आपल्याला परत शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि हे दोरे समोरचे व पाठीमागचे दोरे आपल्याला कट करून घ्यायचे असतात। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण शोल्डर जोडून घेतलेला आहे, इथे पाहू शकता। तर आता आपण दुसऱ्या साईडचं शोल्डर जोडून घेऊयात। तर हा भाग बरोबर या शोल्डरवरती ठेवायचा आहे, पाठीमागचा व समोरचा भाग आणि गळ्याच्या साईडने हे दोन्ही शोल्डर बरोबर ठेवायचे आहेत। इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण शोल्डर बरोबर ठेवलेले आहेत, मागे पुढे होता कामा नये शोल्डर। तर आता आपण शोल्डरला 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेऊयात। ठिकाणी आपण स्केलनी मार्किंग करून घेऊयात।
तर अशा प्रकारे आपल्याला शोल्डरला शिलाई देऊन घ्यायची आहे. सुरुवातीला आणि शेवटी लॉक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण लॉक करून घेऊयात आणि शेवटी हे आपण लॉक करून घेणार आहोत. शोल्डरला आपण परत एकदा शिलाई देऊन घेऊयात. आणि हे दोरे आपल्याला कट करून घ्यायचे असतात, पाठीमागचा व समोरचा. तर या ठिकाणी आपण दोन्ही साइडचे शोल्डर जोडून घेतलेले आहेत, इथे पाहू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे शोल्डर जोडून घेतलेलं आहे, पण समोरच्या भागाचा शोल्डर हे आपलं थोडंसं जास्त झालेलं आहे, तो आपल्याला भाग आता कट करून घ्यायचा आहे. शोल्डर जोडल्यानंतर दोन्ही पैकी कोणताही एक भाग मागे पुढे होतो, तो झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा असतो, म्हणजे बरोबर करून घ्यायचं असतं. तर आता आपण इथून कट करून घेऊयात. कट करत असताना आपल्याला एकदम सावकाश कट करून घ्यायचं असतं. दुसऱ्या साईडचं पाहूयात आपण शोल्डर. हाही थोडा भाग एक्स्ट्रा झालेला आहे, तो आपण कट करून घेऊयात. तर या ठिकाणी आपले दोन्ही शोल्डर बरोबर झालेले आहेत, इथे पाहू शकता. तर शोल्डर जोडल्यानंतर एक महत्त्वाची स्टेप म्हणजे हा पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग हा दोन्ही जोडून पाहिजे असतात. या ठिकाणी मी दोन्ही भाग जोडून पाहत आहे. जोडून पाहत असताना आपल्याला मुंढ्याच्या साईडनी पाहायचं असतं, कारण कोणता भाग लहान मोठा झालेला आहे तो पाहायचा असतो, त्यामुळे हे दोन्ही भाग जोडून पाहिजे असतात. तर या ठिकाणी आपला समोरचा भाग हा मोठा झालेला आहे, इथे पाहू शकता. ब्लाऊज शिवल्यानंतर प्रत्येक ब्लाऊजचा लहान मोठा भाग होतोच, तो झाल्यानंतर आपल्याला मार्किंग करून घेऊन कट करून घ्यायचा असतो. जेवढा मोठा झालेला आहे तिथून आपण मार्किंग करून घेऊयात, त्यामुळे आपली फिटिंग ही व्यवस्थित येते. जर आपण कट केलं नाही तर आपली फिटिंग चुकते, फिटिंग व्यवस्थित येत नाही. तर आता आपण इथून हा भाग समोरचा कट करून घेऊयात. कट करत असताना व्यवस्थित कट करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपले दोन्ही भाग बरोबर झालेले आहेत, इथे पाहू शकता. तर आता आपण दुसऱ्या साईडचा भाग पाहूयात. तर हे आपले दुसऱ्या साईडचे दोन्ही भाग आहेत, ते एकमेकावरती ठेवायचे आहेत, पाठीमागचा व समोरचा. तर या ठिकाणी मी दोन्ही साईडचे भाग जोडलेले आहेत. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. तर या ठिकाणी जो पाहू शकता की आपला पुढचा भाग हा वर आलेला आहे, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त आपल्याला या ठिकाणी जोडून पाहायचं आहे कोणता भाग लहान मोठा झालेला आहे. तर या ठिकाणी आपला समोरचा भाग थोडासा मोठा झालेला आहे, तो आपण कट करून घेऊयात. तर हा जो वरी झालेला भाग आहे तो आपल्याला आता सरळ करून घ्यायचा आहे, खालच्या साईडने ओढायचा आहे. आणि हे दोन्ही भाग आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहेत खालच्या साईडनी. आणि या ठिकाणी आपला मुंढा हा पाठीमागलचा आहे, जो जास्त दिसत आहे तो मुंढा आपला पाठीमागलचा आहे. तर पाठीमागलचा मुंडा हा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे. तर या ठिकाणी आपण पाहूयात. तर या ठिकाणी आपला पाठीमागलचा मुंडा हा अर्धा इंचच एक्स्ट्रा राहिलेला आहे, इथे पाहू शकता, इथून इथपर्यंत. तर हा मुंडा आपल्याला कट करायची गरज नसते, तर हा आपला पाठीमागलचा मुंडा असतो. तर या ठिकाणी आपण दोन्ही साईडचे भाग चेक करून घेतलेले आहेत. तर हे दोन्ही साईडचे भाग आपले बरोबर आहेत. तर आता या ठिकाणी आपली महत्त्वाची स्टेप म्हणजे बाही जोडणं. तर मी ही दोन्ही भाग उकलून घेत आहे अशा प्रकारे. तर हे सरळ बाजूनेच आहेत हे दोन्ही भाग, आणि खालच्या साईडने उलटी बाजू आहे. बाही जोडण्या अगोदर आपल्याला हे भाग अशा प्रकारे टाकून घ्यायचे असतात. तर या ठिकाणी आपल्या या दोन्ही बाह्या आहेत. तर या बाह्या आपल्याला याला जोडून घ्यायच्या आहेत इथून इथपर्यंत. तर या बाह्या कशा टाकायच्या ते या ठिकाणी थोडंसं लक्ष देऊन पहा. तर या ठिकाणी आपले हे दोन्ही समोरचे भाग आहेत, ज्या साईडने आपण बसलो ते दोन्ही साईडचे भाग आपले समोरचे आहेत, आणि तिकडच्या साईडने हा पाठीमागलचा भाग आहे या ठिकाणी. त्याच पद्धतीने आपल्याला बाही पण टाकून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की आपण या ठिकाणी टिक केलेली आहे आणि एक कट्स दिलेला आहे, तो आपला समोरचा भाग आहे.
तर ही बाही आपली या भागाची आहे, ते कसं ओळखायचं ते पाहूयात. बाहीचा भाग जो कट दिलेला आहे तो कोणत्या भागाने येतो तो पाहायचा असतो आणि आपला समोरचा भाग हा कोणत्या साईडने आहे त्या साईडने आपल्याला हा समोरचा भाग टाकायचा असतो. म्हणजे हा कट दिलेला आणि टिक केलेला बाही टाकत असताना ही आपल्याला खालच्या साईडने सरळ बाजूने टाकायची आहे आणि वरच्या साईडने ही बाहीची उलटी बाजू आहे. सेंटरवरती कट दिलेला हा बरोबर शोल्डरवरती ठेवायचा असतो. ज्या ठिकाणी या शोल्डरची शिलाई आलेली आहे त्यावरतीच हा कट ठेवायचा असतो. त्यामुळे आपण या सेंटरवरती कट देऊन घेतलेला आहे आणि तिथूनच आपल्याला बाहीला शिलाई द्यायची असते. तर हा बाहीचा आपला दंडघेर आहे, तो दंडघेर आपला गळ्याच्या साईडने आला पाहिजे. तर आता आपण दुसरी बाही टाकून घेऊयात. तर हा कट दिलेला आणि ही टिक केलेली हा समोरचा भाग आहे, तो मी समोरच्या साईडने टाकणार आहे. तर हा ब्लाऊजचा आपला समोरचा भाग आहे आणि हा पाठीमागलचा आहे. बाही कट करत असताना समोरच्या भागाला एक कट द्यायचा आणि या सेंटरवरती एक कट द्यायचा, म्हणजे आपली बाही व्यवस्थित जोडण्यामध्ये येते. तर हा कट आपण या शोल्डरच्या शिलाईवरती ठेवणार आहोत. तो कट शोल्डरवरती बरोबर ठेवायचा असतो. तर बाही आपल्याला या पद्धतीने टाकायची नसते. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. तर ही चुकीची पद्धत आहे. बाहीचा बॉटम हा म्हणजे बाहीचा दंडघेर गळ्याच्या साईडने आला पाहिजे अशा प्रकारे, आणि खालच्या साईडने बाही सरळ आली पाहिजे आणि वरच्या साईडने बाहीचा हा उलटा भाग आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाही टाकून घ्यायची असतात. तर बऱ्याच जणांना सुरुवातीला ब्लाऊज शिवत असताना बाही ही बदलते, म्हणजे या हाताची बाही त्या हाताला जाते आणि त्या हाताची बाही या हाताला होते. तसं होऊ नये म्हणून आपण सुरुवातीलाच या ठिकाणी समोरच्या भागासाठी कट दिलेला आहे, तो कट महत्त्वाचा असतो. बाही कट करत असताना या ठिकाणी सुरुवातीला कट देऊन घ्यायचा असतो समोरच्या भागासाठी. फक्त आपल्याला बाही टाकत असताना हा समोरचा कट पाहायचा आणि बाही टाकून घ्यायची, म्हणजे आपली दोन्ही बाही बरोबर येते, एकाच हाताची तयार होत नाही. तर ही बाही आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात. तर हा कट आणि हे शोल्डरचं सेंटर हे बरोबर ठेवायचं आहे. या ठिकाणी कट, या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या आणि इथून आपल्याला बाही या पाठीमागलच्या भागाने घ्यायची आहे अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपली बाही बरोबर आलेली आहे. तर बाही जरी कमी पडली तर आपल्याला बाही इकडच्या साईडने ओढायची नाही. तर या ठिकाणी शोल्डरचं सेंटर सोडायचं नाही, या कटचं आणि या शोल्डरचं सेंटर आपल्याला सोडायचं नसतं. या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी आपली किंचित बाही कमी पडलेली आहे म्हणून ही बाही आपल्याला वर ओढायची नाही, तर याच ठिकाणी ठेवायची आहे. कारण या ठिकाणी जे शोल्डरचं सेंटर आहे ते आपलं चुकतं, त्यामुळे बाही आपल्याला ओढायची नाही. तोपर्यंत बाही आलेली आहे तिथूनच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते. तर आता आपण इथून बाहीला शिलाई देऊन घेऊयात. तर शिलाई ही आपल्याला पाव इंचावरती देऊन घ्यायची आहे. तर आपण शिलाई पाव इंचावरती देऊन घेणार आहोत. इथून बाहीला शिलाई देत असताना बाही ओढून धरायची नाही, सरळ हातानेच बाही धरायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. जर आपण बाही ओढून शिलाई देऊन घेतली तर आपल्या बाहीला चुना पडतात, त्यामुळे आपली बाही ओढायची नाही. तर आता आपण बाहीला इथून शिलाई देऊन घेऊयात. सुरुवातीला अगोदर लॉक करून घ्यायचा आहे. जसा आपला मुंडाचा आकार आहे तशाच पद्धतीने आपल्या बाहीला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि हा ब्लाऊजचा भाग आणि हा बाहीचा भाग बरोबर आला पाहिजे एकमेकावरती. थोडे या ठिकाणी गोलाकार मध्ये आहे, जसं आहे तसं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते आणि हा कपडा बिलकुलच ओढायचा नाही. ओढल्यानंतर आपल्या बाहीला चुना पडतात. शिलाई ही एकदम सावकाश देऊन घ्यायची बाही जोडत असताना, गडबड करायची नाही. तर या ठिकाणी आपलं शोल्डर आणि हा कट दिलेला बरोबर आलेला आहे, म्हणजे आपली बाही बरोबर जोडली जात आहे. तर या ठिकाणी मी बाही बिलकुल ओढलेली नाही. तर हा आपला समोरच्या मुंड्याचा भाग आहे. तर हा खोल भाग असतो, त्यामुळे बाही जशी आहे तशीच आपल्याला जोडून घ्यायची असते. कपडा हा ओढायचा नाही.
तर या ठिकाणी आपली बाही 1 इंच कमी पडलेली आहे, कारण आपला समोरचा भाग हा वाढवून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बाही कमी पडलेली आहे. पण या ठिकाणी काही टेन्शन घ्यायचं नाही. तर ही बाही शिलाईमध्ये जाते, त्यामुळे आपल्याला इकडच्या साईडने जोडून घ्यायची गरज नाही. तर आता आपण बाहीला डबल शिलाई देऊन घेऊयात. जिथून आपण शिलाई देऊन घेतलेली आहे तिथूनच आपल्याला परत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की आपण अशा प्रकारे बाही जोडून घेतलेली आहे. तर आपल्या बाहीला कोणत्याच ठिकाणी चुन्या पडलेल्या नाहीत, कारण आपण बाही अजिबात ओढली नव्हती, त्यामुळे आपल्या बाहीला चुन्या पडलेल्या नाहीत. तर याच पद्धतीने आपण दुसरी बाही जोडून घेणार आहोत. तर आपला आता समोरचा भाग हा तिकडच्या साईडने गेलेला आहे आणि पाठीमागचा भाग हा इकडच्या साईडने आलेला आहे. तर आपल्याला बाही त्याच पद्धतीने टाकायची आहे. तर बाहीचा हा समोरचा भाग आहे, तर तो भाग मी समोरच्याच भागाने टाकणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला शोल्डरवरती हा कट ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला बाही पुढच्या साईडने घ्यायची आहे अशा प्रकारे. तर आता आपल्याला बाहीला इथून 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता आपलं सेंटर हे बरोबर आलेलं आहे या शोल्डरच्या बरोबर. तर बाहीला आपण परत एकदा डबल शिलाई देऊन घेऊयात. तर या ठिकाणी आपण दोन्ही साईडच्या बाह्या जोडून घेतलेल्या आहेत, इथे पाहू शकता. तर आता आपली सर्वात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे ब्लाऊजची फिटिंग करणं. तर हा पाठीमागलचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे. तर हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकावरती ठेवायचे आहेत या पद्धतीने. तर हे दोन्ही भाग आपल्याला बरोबर ठेवायचे असतात. इथे पाहू शकता या ठिकाणी आपले दोन्ही भाग बरोबर आलेले आहेत, इथे पाहू शकता. तर दोन्ही बाहीच्या शिलाया समोरासमोर आलेल्या आहेत. फिटिंग करण्या अगोदर आपल्याला या कडनी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर एकदम कडनी शिलाई देऊन घेणार आहोत आपण इथून, म्हणजे आपल्याला फिटिंग करण्यासाठी सोपं जातं. तर या ठिकाणी अगोदर लॉक करून घेऊयात. आणि शेवटी एक आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे आणि हा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आपण इथून एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊयात. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साइडने शिलाई देऊन घ्यायची आहे. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या.
तर हा भाग आपला पाठीमागलचा आहे आणि हा भाग आपला समोरचा आहे. तर हे दोन्हीही भाग आपल्याला एकमेकावरती ठेवायचे आहेत या पद्धतीने. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या म्हणजे समजेल तुम्हालाही. तर मी हा समोरचा भाग या पाठीमागलच्या भागावरती ठेवलेला आहे, इथे पाहू शकता. तर हे भाग बरोबर करून घ्यायचे आहेत आणि इथूनही आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे. वरच्या साईडने बाही बरोबर करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर आता आपल्याला या कडनी शिलाई देऊन घ्यायची आहे इथून. तर हे दोन्ही भाग आपल्याला बरोबर करायचे असतात या ठिकाणी. तर या ठिकाणी जसा आपला कपडा आलेला आहे तशीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते. या ठिकाणी मी लॉक करून घेतलेला आहे आणि हा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण ब्लाउज फक्त दोन्ही साइडनी जोडून घेतलेला आहे. तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंग व्यवस्थित करणं ही खूप महत्त्वाचं आहे. तर फिटिंग म्हणजे ब्लाउज आपण अंगात घातल्यानंतर परफेक्ट येणं, अशा शिलाया देणं, त्याला फिटिंग म्हणतात. फिटिंग करण्याच्या आपल्या दोन पद्धती आहेत. तर मी या ठिकाणी मापाच्या ब्लाउजून फिटिंग करून घेणार आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे टेपच्या साहाय्याने मोजून फिटिंग करता येते. तर आपण या ठिकाणी मापाच्या ब्लाउजून फिटिंग करून घेणार आहोत. तर फिटिंग करत असताना सुरुवातीला आपल्याला कमरेचं माप घ्यायचं असतं. तर मी ब्लाउज कट करत असताना कमरेचं माप घेतलेलं नाही. तर या ठिकाणी आपण अगोदर कमरेचं माप काढून घेणार आहोत. तर या पट्टीपासून आपल्याला कमरेचं माप काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण फिटिंग मापाच्या ब्लाउजून करून घेणार आहोत. तर हे ब्लाउज आपल्याला अगोदर उलट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण ब्लाउज हे उलट करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मापाच्या ब्लाउजच्या दोन पट्ट्या आहेत, ती म्हणजे हुकाच्या घराची पट्टी आणि ही पट्टी हुक लावण्याची आहे. जसा आपल्या या ब्लाउजचा भाग आहे तसाच आपल्याला मापाच्या ब्लाउजचा भाग टाकून घ्यायचा आहे. म्हणजे ही हुकाच्या घराची पट्टी आहे आणि हुक लावण्याची पट्टी आहे, तसंच आपल्याला या मापाचं ब्लाउज ही अशाच पद्धतीने टाकायचं आहे, इथे पाहू शकता. तर हे आपलं मापाचं ब्लाउज आहे. त्याच्यावर आपले फिटिंगचे पॉइंट कोणकोणते आहेत त्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे. तर आपण ब्लाउज कट करत असताना कमरेचं माप घेतलेलं नव्हतं. तर या ठिकाणी हे आपलं कमरेचं माप असतं. या हुकापासून ते ज्या ठिकाणी ही शिलाई आलेली आहे तिथपर्यंत आपलं कमरेचं माप असतं. तर हा झाला आपला पहिला पॉइंट. तर दुसरा पॉइंट घ्यायचा असतो तो म्हणजे या हुकापासून बरोबर घ्यायचा असतो, या ठिकाणी पाहू शकता. तर हा झाला आपला दुसरा पॉइंट या ठिकाणी. तर हा आपल्या छातीचा पॉइंट असतो. तर आता आपल्याला तिसरा पॉइंट घ्यायचा आहे, तो म्हणजे या मुंढ्याचा. ज्या ठिकाणी या मुंढ्याची शिलाई आलेली आहे तो आपला तिसरा पॉइंट असतो हा. आणि आपल्याला चौथा पॉइंट घ्यायचा आहे तो म्हणजे बाहीचा दंडघेराचा. तर बाहीच्या दंडघेराची ज्या ठिकाणी शिलाई आलेली आहे तो आपला चौथा पॉइंट असतो हा. तर आपले जे हे 4 पॉइंट असतात ते आपल्याला या ब्लाउज वरती घ्यायचे आहेत. ते कसे घ्यायचे आहेत ते पाहूयात. तर या ठिकाणी आपण ब्लाउज हे व्यवस्थित करून घेऊयात. तर ही जी पट्टी आहे ती आपली हुक लावण्याची आहे आणि मापाच्या ब्लाउजची ही आपल्याला 30 पट्टी घ्यायची असते. तर आपण 30 पट्टी घेतलेली आहे, इथे पाहू शकता. आणि या दोन्ही पट्ट्या आपल्याला एकमेकावरती ठेवायच्या आहेत इथून. आणि ज्या ठिकाणी ही शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला एक पॉइंट द्यायचा असतो. तर हे झालं आपलं कमरेचं माप. तर या ठिकाणी आपण कमरेच्या मापाला एक टिक करून घेऊयात. तर हा झाला आपला पहिला पॉइंट. तर आता आपल्याला दुसरा पॉइंट काढून घ्यायचा आहे, तो म्हणजे छातीचा. तर या ठिकाणी जो आपण टिक केलेला भाग आहे तो आपला छातीचा आहे. पहिल्या हुकापासून हे ब्लाउज आपल्याला फोल्ड करून घ्यायचं असतं आणि या बरोबर या ठिकाणी ठेवायचं, या पहिल्या हुकापाशीच. तर या ठिकाणी आपलं पहिलं हुक येतं, तर त्याच ठिकाणी बरोबर ठेवायचं.
आणि आपण ज्या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे शिलाईचा त्या ठिकाणी आपल्याला एक टिक करून घ्यायची आहे। तर हा झाला आपला दुसरा पॉईंट। तर आपल्याला आता तिसरा पॉईंट काढून घ्यायचा आहे, तो म्हणजे या मुंड्याचा। तर हे ब्लाऊज अगोदर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं असतं आणि हे शोल्डर आणि मापाच्या ब्लाऊजचं शोल्डर दोन्हीही एकमेकावरती ठेवायचं आहे। तर ह्या मापाच्या ब्लाऊजचं शोल्डर आहे, तर हे मी दोन्हीही एकमेकावरती ठेवणार आहे। आणि ज्या ठिकाणी या मुंड्याची शिलाई आलेली आहे म्हणजे काखेतली त्या ठिकाणी एक आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे। फिटिंग करत असताना मापाचं ब्लाऊज ही परफेक्ट असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपला हा तिसरा पॉईंट भेटला। तर आता आपल्याला चौथा पॉईंट द्यायचा आहे, तो म्हणजे बाहीचा दंडघेर। तर हा आपला मापाच्या ब्लाऊजचा बाहीचा दंडघेर आहे आणि हे दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे आहेत। आणि इथून आपल्याला बाहीच्या दंडघेराची जी शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी एक आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी आपल्याला 4 पॉईंट भेटलेले आहेत, 1 2 3 4। तर या ठिकाणी अगोदर आपण मार्किंग करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी स्केल घेतलेली आहे, तर आपण मार्किंग करून घेऊयात। तर आपण छातीच्या पॉईंट पर्यंत मार्किंग करून घेऊयात इथपर्यंत, आणि इथून आपण बाहीच्या दंडघेरापर्यंत मार्किंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। शिलाई आपल्याला एकदम सावकाश देऊन घ्यायची आहे। सुरुवातीला अगोदर लॉक करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला या छातीच्या भागापर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि या ठिकाणी आपल्याला हा भाग व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे दंडापर्यंत। तर हे बाहीच्या दंडघेराचे दोन्ही भाग बरोबर ठेवायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। हे दोरे आपल्याला कट करून घ्यायचे असतात। तर या ठिकाणी पाहू शकता की आपण ही शिलाई अशा प्रकारे देऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला दुसऱ्या साइडने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली फिटिंगची एक शिलाई झालेली आहे। तर आपल्याला दुसऱ्या बाकीच्या शिलाई देऊन घ्यायच्या आहेत, त्या अगोदर आपण दुसऱ्या साइडची फिटिंग करून घेणार आहोत, नंतर बाकीच्या शिलाई देऊन घेणार आहोत। तर अगोदर आपण इकडची फिटिंग करून घेऊयात। तर आता आपण दुसऱ्या साइडची फिटिंग करून घेऊयात। फिटिंग करणं अगोदर ब्लाऊज हे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। या दोन्ही पट्ट्या बरोबर ठेवायच्या आहेत आणि पहिला पॉइंट आपल्याला या कमरेच्या भागाने देऊन घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपली ही पट्टी हुकाच्या घराची आहे। तर मापाच्या ब्लाऊजची ही आपल्याला 30 घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपलं हे मापाचं ब्लाऊज आहे आणि त्याची ही पट्टी आपण हुकाच्या घराचीच घेतलेली आहे। या दोन्ही पट्ट्या आपल्याला एकमेकावरती ठेवायच्या आहेत। या ठिकाणी खालची पट्टी आणि ही मापाच्या ब्लाऊजची पट्टी बरोबर पाहिजे आणि ज्या ठिकाणी मापाच्या ब्लाऊजची शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे। तर ही पट्टी आपण बरोबर ठेवूयात आणि या ठिकाणी एक आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी अशा प्रकारे। तर आता आपल्याला दुसरा पॉइंट देऊन घ्यायचा आहे, तो म्हणजे या छातीच्या भागाचा। तर या पहिल्या हुकाचं घर आणि हे मापाच्या ब्लाऊजचं पहिल्या हुकाचं घर एकमेकावरती ठेवायचं आहे या ठिकाणी आणि इथून आपल्याला छातीचा पॉइंट देऊन घ्यायचा आहे। मापाच्या ब्लाऊजची ज्या ठिकाणी शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी। तर हा झाला आपला दुसरा पॉइंट। तर आता आपल्याला तिसरा पॉइंट देऊन घ्यायचा आहे, तो म्हणजे या मुंढ्याचा। तर आपण बाही व्यवस्थित करून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला तिसरा पॉइंट देऊन घ्यायचा आहे। या मापाच्या ब्लाऊजचं शोल्डर आणि या ब्लाऊजचं शोल्डर दोन्ही एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि काखेची ज्या ठिकाणी शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा असतो। तर हे शोल्डर आणि हा मुंडा व्यवस्थित ठेवायचा आहे, जसा गोलाकार भाग आलेला आहे त्याच पद्धतीने। आणि या ठिकाणी आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे या शिलाईपाशी। तर या ठिकाणी आपले 3 पॉइंट झालेले आहेत। तर आता आपल्याला चौथा पॉइंट देऊन घ्यायचा आहे, तो म्हणजे या दंडघेराचा।
या मापाच्या ब्लाऊजचा दंड घेर आणि याचा दंड घेर दोन्ही एकमेकावरती ठेवायचे आहेत। या ठिकाणी मापाच्या ब्लाऊजच्या दंडाची ज्या ठिकाणी शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी एक आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी। तर अशा प्रकारे आपण 4 पॉइंट दिलेले आहेत। या 4 पॉइंटला मिळून आपल्याला फिटिंग करून घ्यायची असते। तर अशा प्रकारे आपल्याला ही फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे। तर सुरुवातीला या ठिकाणी कमरेच्या भागाला लॉक करून घ्यायचं आहे आणि शिलाई ही आपल्याला सावकाश देऊन घ्यायची असते। या बाहीचे दोन्ही भाग बरोबर आले पाहिजेत। या ठिकाणी शेवटी एक आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण फिटिंगच्या दोन्ही साइडने शिलाया देऊन घेतलेल्या आहेत। तर आता आपण मापाच्या ब्लाऊजून याची फिटिंग पाहूयात। तर ही पट्टी आहे ती आपली हुक लावण्याची आहे आणि मापाच्या ब्लाऊजची ही तीच घ्यायची आहे। तर या दोन्ही पट्ट्या एकमेकावरती ठेवायच्या आहेत आणि इथून आपल्याला मापाच्या ब्लाऊजून फिटिंग पाहायची आहे। अशा प्रकारे आपल्याला फिटिंग पाहायची असते। तर या ठिकाणी हा पाठीमागलच्या ब्लाऊजचा हा भाग थोडासा जास्त झालेला आहे। तर आता आपल्याला दोन्ही साइडनी शिलाया देऊन घ्यायच्या असतात। फिटिंग केल्यानंतर हा थोडासा कपडा उरतोच, उरल्यानंतर दोन्ही साइडने आपल्याला फिटिंग बरोबर करून घ्यायची असते। या ठिकाणी आपला कपडा हा 1 इंच उरलेला आहे, इथे पाहू शकता। तर या ठिकाणी जो जास्त भाग झालेला आहे तो कसा कमी करायचा ते पाहूयात। या ठिकाणी हा भाग आपला 1 इंच जास्त झालेला आहे। तर हे ब्लाऊज आपण बाजूला ठेवून देऊयात। त्याच्यावरती आता शिलाई कशी द्यायची ते पाहूयात। फिटिंग केल्यानंतर थोडं फार जास्त कमी जास्त होतच, झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न पडतो। तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तर शिलाई ही आपल्याला दोन्ही साइडनी द्यायची असते, एका साइडनी द्यायची नसते। जर आपण एका साइडनी शिलाई दिली तर आपलं ब्लाऊज हे एका साइडला ओढतं, त्यामुळे आपल्याला शिलाई दोन्ही साइडनी द्यायची असते। तर आपलं आता हे ब्लाऊज 1 इंच जास्त झालेलं आहे। ते आता आपल्याला एकाच बाजूकडून शिलाई देऊन घ्यायची नसते, तर दोन्ही साइडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते। तर या बाजूने अर्धा इंच आणि दुसऱ्या साइडने अर्धा इंच कमी करायचं असतं, परंतु तर हे आपले डबल भाग असतात। या ठिकाणी पाहू शकता, म्हणजे आपल्याला अर्धा इंच कमी करायचं नसतं, तर दोन्ही साइडचं मिळून आपलं अर्धा इंच होतं। तर या ठिकाणी आपल्याला पाव इंच कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साइडने आपलं अर्धा इंच कमी होतं। तर या ठिकाणी आपण पाव इंचावरती एक टिक करून घेणार आहोत। इथून आपण दुसऱ्या साइडनी एक टिक करून घेऊयात पाव इंचावरती, म्हणजे पाव इंच म्हणजे या दोन्ही साइडनं आपलं अर्धा इंच होतं, या साइडनी आणि या साइडनी मिळून। तर ती शिलाई आपल्याला कशी द्यायची ते या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तर या ठिकाणी मी स्केल घेतलेली आहे। तर ती शिलाई आपल्याला इथून या क्रॉस द्यायची आहे या बाहीपर्यंत। तर अगोदर आपण या छातीपर्यंत जी शिलाई आलेली आहे तिथपर्यंत मिळवून घेऊयात पॉइंट, आणि नंतर आपल्याला वरच्या साइडनी बाहीला शिलाई देऊन घ्यायची असते। अशा प्रकारे दुसऱ्या साइडने याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची असते। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी सुरुवातीला लॉक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण दुसरी शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपण दुसऱ्या साइडने अशाच प्रकारे शिलाई देऊन घेणार आहोत इकडच्या साइडनी। तर ती शिलाई आपण आतल्या बाजूने देणार आहोत इथून। या ठिकाणी आपण दुसऱ्या साइडने अशा प्रकारे शिलाई देऊन घेतलेली आहे।
तर आता आपण परत एकदा मापाचा ब्लाऊज घेऊन याची फिटिंग पाहूयात. आणि दुसऱ्या साईडची शिलाई आपली बरोबर आलेली आहे. तर आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित फिटिंग झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित झालेली आहे. तर आता आपल्याला ब्लाऊजला बाकीच्या शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे इकडच्या साईडने द्यायच्या असतात. त्या शिलाई आपल्याला पाव इंचावरती देऊन घ्यायच्या असतात. तर या शिलाई देण्याचं कारण म्हणजे या ब्लाऊजला मजबूती येते आणि भविष्यामध्ये जर आपली साईज जर वाढली तर या शिलाई उकलायच्या असतात छातीकडल्या भागाच्या. तर आता आपण या ठिकाणी पाव इंचावरती टिक करून घेऊयात. तर या ठिकाणी आपल्याला ब्लाऊजला 4 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी अगोदरच आपण 2 शिलाई देऊन घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 2 शिलाई देऊन घ्यायच्या असतात. तर आता आपण इथून 2 शिलाई देऊन घेऊयात. तर त्या शिलाई कशा द्यायच्या आहेत ते पाहूयात. तर इथून आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या 2 शिलाई देऊन घ्यायच्या असतात. तर सुरुवातीला लॉक करून घ्यायचं. तर आता आपण दुसरी शिलाई देऊन घेऊया. तर या 4 शिलाई दिल्यानंतर जे दोरे असतात ते आपल्याला कट करून घ्यायचे असतात. तर आता आपण दुसऱ्या साईडने याच पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहोत. तर या ठिकाणी अगोदर आपण पाव इंचावरती टिक करून घेऊयात 2 ठिकाणी आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी 4 शिलाई देऊन घेतलेल्या आहे. हा दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे दोरे कट करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. इथे पाहू शकता. तर आता ब्लाऊज आपण सरळ करून घेऊयात. तर या ठिकाणी पाहू शकता की आपली फिटिंग ही बरोबर आलेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की आपली शिलाई ही एका सरळ रेषेमध्ये आलेली आहे. तर अशा प्रकारे आपली शिलाई आली पाहिजे. आणि या ठिकाणी बाहीचे दोन्हीकडले भाग बरोबरच आलेले आहेत समोरासमोर. इथे पाहू शकता. तर अशा प्रकारे आपल्या बाहीचे दोन्हीही भाग समोरासमोर आले पाहिजे तरच आपली फिटिंग व्यवस्थित येते आणि अंगात ब्लाऊज घातल्यानंतर ब्लाऊज हे परफेक्ट येतं. तर या ठिकाणी हा आपला पाठीमागलचा भाग आहे. इथे पाहू शकता. तर हा पाठीमागलचा गळा आपला एकदम बरोबर आलेला आहे आणि याला कोणीही खूप मस्त आलेले आहेत. तर आता आपण समोरचा भाग पाहूयात. तर हा आपला समोरचा भाग आहे. तर या ठिकाणी आपण पफ लावून पाहूयात. तर या ठिकाणी पाहू शकता की आपला हा वन टक्स खूप मस्त दिसत आहे आणि याला पफ ही खूप मस्त आलेला आहे. एकदम परफेक्ट. इथे पाहू शकता दोन्ही साइडनी पफ खूप मस्त आलेला आहे. तर या ठिकाणी आपलं हे वन टक्स ब्लाऊज शिवून तयार आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षातच आलं असेल की वन टक्स म्हणजे काय. तर थोडक्यात पाठीमागलचा व समोरचा भाग हा एकसारखाच असतो आणि याच्या पफला आपल्याला एकच टक द्यायचा असतो. त्यामुळे हा आपला वन टक्स ब्लाऊज असतो. तर या ठिकाणी मी या ब्लाऊजला हुक लावलेली नाहीत. तर या ब्लाऊजला हुक कशी लावायची आणि या सर्व पट्ट्यांना हातशिलाई कशी करायची ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तेही सविस्तर पद्धतीने. तर अशाच पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप
हे पार्ट जोडून घेऊन ब्लाऊजच्या मापावून फिटिंग करून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण पहिलं ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला खरंच खूप आनंद होतो। ज्यावेळेस मी पहिलं ब्लाऊज शिवलं होतं त्यावेळेस खरंच मला खूप आनंद झाला होता। इथून पुढचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।